बारावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीचं व्याकरण घेतो आहे. सुरुवातीला घेऊ अलंकार. तुम्हा लोकांना 4 अलंकार आहेत. तर अलंकार म्हणजे काय हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, कारण तुम्ही शिकत आला आहात 8वी 9वी 10वी 11वी 12वीला देखील. आता परीक्षा झाली नाही तो वेगळा विषय, पण 12वीला आला आहात तर अलंकार म्हणजे ऑर्नामेंट्स. पण मनुष्य, जास्तीत जास्त स्त्रिया ज्या पद्धतीने दागिने घालून स्वतःला सजवतात, तसंच या शब्दांना सुद्धा आपण काना मात्रेनी सजवतो. ती भाषा अलंकारिक करतो, काव्य त्यामध्ये घालतो. तर अलंकार म्हणजे आभूषण, म्हणजे अधिक सुंदर दिसण्यासाठी ज्या पद्धतीने व्यक्ती दागिने घालते, तसं आपली भाषा ही अधिक सुंदर आणि अधिक परिणामकारक करण्यासाठी भाषेला अलंकाराचे म्हणजे अलंकाराने नटवलेले आहे, काना मात्रा. आणि आपण बघतो मराठी भाषा ही खरंच अलंकारिक अशी आहे. तर आपण अलंकार घेणार आहोत आणि या अलंकारामध्ये पहिला आहे अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकार. मग अनन्वय म्हणजे संबंध, रिलेशन. आता हे कसं आहे, तर एखाद्या वस्तूची दुसऱ्या कोणाशी तुलना होऊच शकत नाही. आता तुम्हा मुलांच्या भाषेत सांगायचं राहिलं तर माधुरी दीक्षित ही 90 दशकातली, पण आता लेटेस्ट तुमच्या मनामध्ये जे जे कॅरेक्टर्स आहेत, नाही उससे तो वही अच्छा ही है, म्हणजे त्याच्यासारखा कोणी राहू शकत नाही. तसं तुमच्यासारखे तुम्हीच आहात. तुमच्यासारखं जर दुसऱ्या कोणी फ्रेंडमध्ये राहण्याचा प्रयत्न केला तर लगेच आपण म्हणतो, अगं तिने ना चिटिंग केलंय, माझ्यासारखंच वागण्याचा प्रयत्न करते. मुलंसुद्धा अरे ओ मेरी स्टाईल मार रहा है म्हणतात की नाही. तसंच एखाद्या वस्तूची दुसऱ्या कोणाशी तुलना होऊच शकत नाही. आपण बघितलं ऑलिम्पिकमध्ये आपले आता काही प्लेयर्स बरेचसे मेडल घेऊन आलेले आहे. त्यांच्यासारखे तेच त्यांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी बऱ्याच जणांना, आपण गावस्कर बघतो, सुनील गावस्कर झालं, नंतर सचिन तेंडुलकर जे झाले, या सगळ्यांमध्ये त्यांच्यासारखे तेच प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्यासारखा तोच. म्हणजे एखाद्या वस्तूची दुसऱ्या कोणाशी तुलना होऊ शकत नाही. कारल्याची तुलना आपण आंब्याशी करू का? नाही. कारलं ते कारलं कडू, आणि त्याला जर म्हटलं वाव गुळासारखं आहे तर होणार आहे का? नाही. त्यालाच म्हणायचं अनन्वय अलंकार. अनन्वय म्हणजे संबंध. उपमेयाला. आता हा उपमेय म्हणजे काय, तर उपमेय म्हणजे विशेष्य, म्हणजे नाम. तुम्ही स्वतः, तुमचं नाव. दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही. तुम्हाला जर दुसऱ्या कशाविषयीची उपमा दिली तर ती तुम्हाला देता येणार आहे का? नाही, कारण तुम्ही तेच आहात. जे उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही. म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेय आहे, म्हणजे तुम्हाला तुमचीच, तू अभ्यासू आहेस, तुम्ही मुलं अभ्यासू आहात, तर तुला असं म्हणजे तुम्हा लोकांना तुम्ही अभ्यासू आहात हीच उपमा देण्यात मीडियम आहे, ॲव्हरेज आहे, असं तुम्हाला खपवून घेतल्या जाणार नाही. तुमच्या स्वभावासारखे तुम्ही आहात, पण इथे अनन्वय आहे. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. म्हणजेच काय, की तुम्हाला तुमचीच उपमा दिल्या तुमच्यासारखे तुम्हीच, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. म्हणजे उपमेयाला
दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही. बरोबर? तुमच्यासारखे तुम्हीच आहात. आता उदाहरण बघा बरं. झाले बहु होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. पु ल देशपांडेंसारखे पुलच, प्र के अत्र्यांसारखे अत्रेच. म्हणजे अत्र्यांची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही. पुलंची बरोबरी कोणी करू शकत नाही. तुम्हाला निबंध जर एखाद्या व्यक्तिरेखेचा आला तर तुम्ही हे वाक्य घालायला विसरू नका. झाले बहु होतील बहु, आहेतही बहु. होऊन गेले आहे, होतीलही आहे आणि आहेतही, परंतु या समहा. अतिशय सोपं उदाहरण आहे. मग आता हा आहे कोण? यामध्ये अर्जुनासारखा अर्जुनच योद्धा, त्याच्यासारखा योद्धा दुसरा होणे नाही. मग कोणी असं वर्णन केलेलं आहे बरं? कवी मोरोपंतांनी अर्जुनासारखा अर्जुनच असे वर्णन केलेले आहे. म्हणजे उपमेय अर्जुनच आहे, त्याला दुसऱ्या कोणाचीही उपमा देता येत नाही. त्या अर्जुनासारखा अर्जुनच. म्हणून झाले बहु होतील बहु, आहेतही बहु, परंतु या सम हा. आहे ताजमहाल एक जगती, तो त्याच्या परी. बऱ्याच जणांनी आग्र्याला गेले असाल. आता या 2 वर्षात तर जाणे नाही आहे, पण ताजमहल बघितलं असेल. त्याच्यासारखं प्रतिबिंब जरी करतो म्हटलं, कुठे औरंगाबादला केलेलं आहे. पण हा ताजमहाल एक जगती, तो त्याच्या परी. आता हा तो म्हणजे कोण बरं? ताजमहाल. लक्षात काय येतंय? झाले बहु होतील बहु, आहेतही बहु म्हणजेच काय? अर्जुन हा. पण इथे ताजमहल आणि तो म्हणजे कोण? ताजमहल. म्हणजे एक लक्षात घ्या, हिंट म्हणून, अन्वय अलंकारामध्ये जे उपमेय आहे त्याचाच उच्चार दुसऱ्यांदा होतो आहे. मग उपमेय काय आहे बरं? ताजमहल आहे. त्याला कोणाची उपमा दिलेली आहे? उपमा दिलेली आहे ताजमहल. त्याच्यासारखा तोच आहे. त्या ताजमहलासारखा ताजमहलच आहे, दुसरा होणे नाही. तिसरं उदाहरण बघा. ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. हापूस तुमच्या डोळ्यासमोर येतो, हो ना? या बाजूने असेल, कोणी लंगडा म्हणतात, कोणी केशरी म्हणतात, कोणी काय. म्हणजे त्याची बरोबरी दुसरा आंबा करू शकत नाही. इथे देखील बघा, ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. पुन्हा इथे आंबा हाच आलेला आहे. म्हणजे आंबा पण काय आहे? उपमेय आहे. आणि उपमा कशाची दिली आहे? याच आंब्याची त्याला दिलेली आहे. म्हणजे एकच किती सोपं आहे बरं, लक्षात घेण्यासारखं. आता पुढे सुद्धा एक सोपा असा तुमच्या डोळ्यासमोर पुढचं उदाहरण बघा. आईसारखे दैवत आईच. हे तर अगदी पटतं की नाही? आता मांजरीचं पिल्लू बघतो आपण, ती दातामध्ये घेऊन जाते. त्या पिल्लाला तिचे दात रुततात का? नाही, कारण ती आई आहे त्याची, पिल्लांची. अरे ती दातात घेऊन जाते असं आपण म्हणतो, पण त्या पिल्लांना ती सुरक्षित नेते. म्हणजे आईसारखे दैवत आईच. तुम्हाला आईने एखादी चापट जरी मारली, रागवली जरी, काही जरी केलं तरी पुन्हा तुम्ही आईजवळच जाताय, कारण तुम्हाला माहिती आहे हीच आपल्यावर एवढं प्रेम करणारी आहे. आईसारखे दैवत आईच. इथे सुद्धा बघा, आई आणि आईच. म्हणजे आईच्या प्रेमाला कशाचीच उपमा देता येत नाही. म्हणून उपमान काय आहे? आईच आहे. आणि उपमेय म्हणजे विशेष्य आणि विशेषण. विशेष्य म्हणजे उपमेय काय आहे? आईच आहे. लक्षात आलं ना? म्हणजे पहिलं जे नाव आहे, हिंट लक्षात घ्यायची, पहिलं जे नाव आहे तेच पुढे सुद्धा त्या नावाचा उल्लेख आई म्हणजे नाम दिलं जातं, किंवा तोच ताजमहलाविषयी तर सर्वनाम त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर एक लक्षात घ्यायचं, जर सपोज तुम्हाला शोधा म्हटलं की हा कोणता अलंकार आहे, तर लगेच लक्षात आला पाहिजे. दुसरं आहे
आपण होती अलंकार उपमेयाचा निषेध करून. पहिल्यामध्ये काय आहे, उपमेयाला उपमेयासारखा उपमेयाच आहे, हो ना. आणि दुसऱ्यामध्ये काय आहे, जे विशेष्य आहे, जे विशेषण आहे, नाम आहे, जे उपमेय आहे त्याचा निषेध केलेला आहे, विरोध केलेला आहे. मग ते उपमानच आहे. उपमेयाचा निषेध करून ते काय आहे, ते उपमानच आहे असे जेव्हा वर्णन केल्या जाते तेव्हा आपण होती अलंकार होतो. मग हा कसा ओळखायचा बरं, तर वाक्यांमध्ये न असेल, नव्हे म्हणजे नाही, नसे म्हणजे नाही, कशाचं काय घेऊन बसलंय आपण म्हणतो ना, म्हणजे नकारात्मक भावना आहे की नाही, निगेटिव्हिटी, आणि नाही असे शब्द निषेध अपोज दर्शवणारे जे येतात वाक्यामध्ये, तेच कोणता अलंकार ओळखायचा, आपण होती अलंकार. लक्षात आलं. मग आता आपण खालील उदाहरणांचे निरीक्षण करा व उदाहरण सोडवा. बघा उदाहरण बघा. न हे नयन, नयन म्हणजे डोळा. नयन हे काय आहे, नयन हे उपमेय आहे. न म्हणजे निगेटिव्हिटी आली, नाही. न हे नयन, नयन हे म्हणजे उपमेय झालं. तर उपमान काय झालं उरलेलं, पाकळ्या उमलल्या सरोजातील. आता सरोज म्हणजे काय बरं, सरोजातील म्हणजे कमळातील पाकळ्या. म्हणजे हे नयन नाही आहे, हे डोळे नाही आहे, तर ते कशा आहे, कमळाच्या पाकळ्या आहेत. म्हणजे सरोजातील म्हणजे कमळातील पाकळ्या. इथे डोळे हे डोळे नसून ते डोळे इतके सुंदर आहेत. तुम्ही बघता ऐश्वर्या राय म्हणा किंवा रेखाजी म्हणा, यांचे डोळे पाहिले की आम्ही लहान असताना म्हणायचो, डोळ्यांवरून कोणाला बघायचं, रेखाला बघायचं. आणि ड्रीम गर्ल म्हटलं की कोण, हेमा मालिनी. तसं हसण्याच्या पांकळ्या कोणाच्या, माधुरी दीक्षितच्या. तसं तुम्ही सुद्धा कोणाला तरी नावं ठेवलेच असतील ना, म्हणजे चांगल्या पद्धतीने. तर सरोजातील म्हणजे कमळातील पाकळ्या, म्हणजे न हे नयन, हे डोळे नाही आहे, ते इतके सुंदर आहेत की हे डोळे नसून कमळाच्या पाकळ्याच आहेत. काही जणांचे बघा डोळे इतके सुंदर असतात, तुमच्याच मित्रमैत्रिणींचे डोळे म्हणा, नाकसुद्धा चाफेकळीसारखं असतं, नाहीतर काही जणांचे फेंदाडलं असतं, काय असतं. तर आपण अरे पण हे निसर्गाचं देणं आहे. तेव्हा डोळे हे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक अवयव त्या व्यक्तीला शोभून दिसणारेच परमेश्वर देत असतो, हो की नाही. तर सरोजातील म्हणजे कमळातील पाकळ्या. इथे डोळे न हे नयन, हे नयन नाही, हे डोळे नाही, तर कमळाच्या पाकळ्याच आहेत जणू. दुसरं उदाहरण बघा पुन्हा. न हे वदन, म्हणजेच हे काय आहे, हे वदन नाही आहे. चंद्रमा शरदीचा गमे केवळ. न हे वदन, हे वदन नाही, मुख कमल नाही आहे हे. चंद्रमा शरदीचा गमे केवळ, शरदाचा चांदणं, शरदाचे आपण कोजागिरी वगैरे तुम्ही करत असाल, दूध वगैरे गरम करतो आपण कोजागिरीला, ऑक्टोबर महिन्यात येतं. तर त्यामध्ये ते शरदाचं चांदणं, शरद पौर्णिमेचा चंद्र. मग आता इथे वदन काय झालं, उपमेय झालं. तर उपमान काय झालं, शरद ऋतूचा चंद्र. म्हणजेच काय की हे जे उपमेय आहे याचा निषेध केलेला आहे. म्हणजे काय की हे उपमेय नाहीच आहे, तर ते उपमानच आहे. एक लक्षात घ्यायचं आहे, अनन्वय अलंकारामध्ये काय आहे, उपमेयाला उपमेयाचीच काय केलेलं आहे, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली आहे. म्हणजे त्याला दुसरी कशाचीच उपमा दिलेली नाही. पण या ठिकाणी आपल्याला जे उपमेय आहे, जे नाम आहे,
ते नाहीच तर त्याला दुसरी कोणाची तरी उपमा दिलेली आहे. तर ती कशी लक्षात घ्यायचं, नसेल लक्षात आलं तर 1-2 वेळा लक्षात घ्या, ऐका व्हिडिओ. आणि जर अजून काही कन्फ्युजन असेल तर ऑब्वियसली फोन करायचा. तर न हे वदन, हे वदन नाही आहे, तर हे काय आहे बरं? तर शरद ऋतूतील चंद्रचे, चंद्रमा शरदीचा गमे केवळ. म्हणजे वदन काय झालं? उपमेय. तर शरद ऋतूचा चंद्र म्हणजे उपमान. इथे वदन या उपमेयाचा निषेध केला आहे. तर शरद ऋतूतील चंद्रच जणू हा आहे असे वर्णन केलेले आहे. पुढचं ह्यातलंच उदाहरण आता अगदी जवळचं तुमच्या. हृदय नसे. हृदय हार्ट नाहीये ते. परी स्थंडिल धगधगले. स आणि थ लावलेला आहे आणि वरती पॉइंट दिलेले आहे अनुस्वार. परी स्थंडिल धगधगले. हृदय हे काय झालं? उपमेय झालं. आणि स्थंडिल, बापरे काय कठोर आहे, दगडासारखं हृदय आहे काही जण म्हणतात ना. कठीण 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 किती हृदय असं. पुरुष हृदय बाई, हे तुम्ही नाट्यगीत ऐकलं असेल. इथे हृदय हे उपमेय आहे, पण हे हृदय म्हटलं की कोमलता, मृदू. पण इथे काय दिलंय? परिस्थंडिल धगधगले. स्थंडिल म्हणजे युद्धभूमीसाठी तयार केलेली जमीन, हो ना. म्हणजे बंजर जमीन, म्हणजे हे यात कोमलता वगैरे काही नाही आहे. तर हे कसं आहे? परिस्थंडिल धगधगले. आणि पुन्हा हृदय नसे, म्हणजे नसे, न, नाही, नव्हे हे आपण हुती अलंकारामध्ये येतं. पुढचं पुन्हा बघा, किती छान ही साने गुरुजींची कविता आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी. आता हे ऐकल्यावर तुम्हाला वाटेल यात काय बरं, आईविषयी इतकं कसं काय? पण कवीला आई नाही आहे. आईवर अतिशय प्रेम आहे कवीचं. आणि म्हणून जेव्हा शाळेतून बाळ येतं आहे ते, आणि आई आई म्हणून तुम्हालाही सवय आहे, मम्मी मम्मी, ममा ममा कहा हो. भलेही तुम्ही नंतर आईला तुमच्या कामात असेल तर मम्मी कहा आहे मम्मी, ती समोर नसेल तर तुम्ही 10 वेळा विचाराल, पण है ना मम्मी बैठी हुई आहे, म्हणजे तुम्हाला तो आधार असतो. इथे कवीला आई नाही आहे. आणि जेव्हा शाळेतून आल्यावर मुलं आई आई म्हणतात, तसा शेजारी ऐकू येते, आई म्हणून कोणी आईस हाक मारी. आईला जर कोणी आई म्हणून हाक मारत आहे तर ती हाक कानावर आली आहे त्याच्या. तेव्हा याला मज होय शोककारी, तेव्हा त्याला अतिशय दुःख होतं. नोहेच हाक माते. नोहे म्हणजे नाही, ती हाक नाही आहे आईला मारलेली, कोणीतरी कुऱ्हाड माझ्या हृदयावर मारलेली आहे कोणीतरी. म्हणजे बघा किती आपण बघितलं की नोहेच, नोहे आलंय पुन्हा, म्हणजे ती हाक नाही आहे, तर कोणीतरी एक दुःख मला देत आहे ती हाक मारून, असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर आई म्हणून कोणी आईस हाक मारी, साने गुरुजींची ही कविता आहे. आणि अतिशय श्यामचं प्रेम होतं. आणि त्या श्यामची आई जेव्हा घरी नाही आहे आणि शेजारी आई आई आवाज येतो, तेव्हाच हे वर्णन केलेलं आहे. म्हणजेच नोहेचा हा शब्द आलेला आहे. जर तुम्हाला शोधा ओळखा आलं तर तुम्ही नक्कीच हा अपनहुती अलंकार लक्षात घ्यायचं. न, नव्हे, नसे, कशाचे, नाही हे शब्द ज्या वेळेस येतात तेव्हा तो अपनहुती अलंकार होतो. आणि उपमेय सुरुवातीला येतो आणि त्याच्याच सारखा दुसरा शब्द म्हणजे सेम तोच येतो. किंवा ताजमहल जेव्हा बघितलं तेव्हा तो त्याच्यासारखा जे आलेलं आहे हे येतं अन्वय अलंकारात. आता अतिशयोक्ती अलंकार बघा. आपण तर अतिशयोक्ती अलंकारात
इतके प्रवीण आहोत, स्किल्ड आहे आपल्याकडे, की आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगायचा विचार करतो ते रुको रुको मैं बताता हूँ, मैं बहुत बढ़िया बताता हूँ असं म्हणजे अतिशयोक्ती एकदम ओव्हर कॉन्फिडन्सली. तर एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे, म्हणजे लग्न असू द्या, दुःखी गोष्ट असू द्या, काहीही असू द्या, वस्तूचे वर्णन, उससे तो मेरी यहाँ की चीज बहुत अच्छी हुई, सगळ्यांचा स्वभावच आहे हा. एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे, वस्तूचे वर्णन करताना ती अधिक आहे त्यापेक्षा, म्हणजे ती आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार होय. स्वभाव आहे माणसाचा हा. आता बघा, तुम्हाला जे सोपं उदाहरण वाटेल तेच लिहायचं आहे, पण आपण घेऊया नल दमयंती. हे आख्यान तुम्ही ऐकलं असेल, नाव तर सगळ्यांनाच माहिती असेल, तर त्यामधलंच वर्णन घेतलंय. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. आता जो अंबरी उफळता, खूर, खूर घोडा असतो ना, घोड्याचं जे पायाजवळचं असतं खूर, त्याला खूर म्हणतात. तर यामध्ये काय वर्णन केलेले आपण म्हणतो, लहानपणापासून ऐकतो की अरे चंद्र आहे ना, चंद्रामध्ये ना आपल्याला चित्र दिसतं, मग आपण म्हणतो अरे त्यामध्ये ना सशाचं दिसतंय हे ते असं. पण इथे तर अतिशयोक्ती काय केली आहे की नलराजा एवढा शूर आहे की जो अंबरी उफळता खूर लागल आहे, की त्याचा घोडा अंबर आकाशात जेव्हा उफळला, त्याचे खूर इतके दूर गेले की ते चंद्राला लागले. आणि चंद्रावर जो डाग आहे ना, तो म्हणजेच नलराजाच्या घोड्याचा डाग आहे, घोड्याच्या खुरांचा डाग आहे, असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला की त्याचा खूर, कोणाचा? घोड्याचा खूर चंद्राला लागला, म्हणून चंद्रावर डाग आहे, तो घोड्याच्या खुरांचा आहे असे फुगवून सांगितले. अगदी ओव्हर कॉन्फिडन्सली सांगितलेलं आहे. आणि पुढचं तर उदाहरण तुम्हाला इतकं मजेशीर वाटणार आहे. बघा, आपण म्हणतो कि अरे आज हमने बहुत सारे मोमोज खाए, हम सब फ्रेंड लोगों ने मोमोज खाए, हम जरा बाहर गए और फूड की ऑर्डर दी, होटल में गए, अरे क्या मजा आई. आता मोमोज किती येतात एका ह्याच्यात? काही ठिकाणी 8 येतात, काही 7, काही 9, जे काय असेल ते ॲज युजल. आता इथे दमडीचं तेल आणलं. पहिले एक एक पैसा 2 पैसे असे राहायचे. आता इथे दमडीचं तेल आणलं, किती आलं असेल बरं? आपण बघतो तेल महाग आहे आता, पण इथे दिले दमडीचं, म्हणजे एवढंसं तेल आणलंय. एवढ्या किती येणार बरं? त्यामध्ये सासूबाईंचं न्हाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. आपण म्हणतो अरे हमने आज बहुत मजा की. किती मजा करणार आहे? बहुत बहुत बहुत, किती मजा करणार आहे. तसंच इथे आहे की इतका ओव्हर कॉन्फिडन्स, इतकी अतिशयोक्ती, इतकं फुगवून फुगवून सगळं सांगितलंय. म्हणजेच काय? दमडीचं तेल आणलं, 1 पैसा 2 पैशाचं तेल आणलं. सासूबाई न्हायल्या, पण तेलाने नाही बरं, न्हायल्या म्हणजे केस धुतले त्यांनी, त्यामध्ये त्यांनी तेल लावलं जरा केसांना, केस धुतल्यानंतर. आणि नंतर आता तर बरेच जण दाढी बाहेरच करतात, लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या भीतीपायी घरी करतात, कटिंगी वगैरे ती वेगळी गोष्ट, पण दाढी बाहेरच करतात. पण इथे मामंजींची म्हणजे ही सून काय सांगते की माझ्या सासूबाई न्हायल्या, त्यांचे केस न्हायल्यानंतर त्यांनी काय केलं? केसांना तेल लावलं. माझे सासरे मामंजी त्यांनी दाढी केली,
दाढी झाल्यावर त्यांनी थोडंसं तेल पुन्हा लावलं आपल्या चेहऱ्याला. भाऊजींची शेंडी झाली. माझा दीर आहे ना, म्हणजे चाचा मीन्स आपके मम्मी है, आपके पापा है, पापा का भाई, तो भाऊजींची शेंडी झाली. पहले फैशन थी शेंडी रखने की, अभी भी बहुत सारे फॅशन कर रहे हैं. तर त्यांनी काय केलं की त्यांनी आपल्या शेंडीला थोडंसं तेल लावलं. मग या सुनबाईंनी काय केलं बरं, बहूने क्या किया, उरलेलं तेल झाकून ठेवलं. आलंच केवढं, एवढंसं तेल. त्यात काय झालं, सासूबाईंचं तेल लावणं झालं, मामांजींची दाढी झाल्यावर त्यांनी लावलं, भाऊजींची शेंडी पण झाली, त्यालाही तेल लागलं केसांना, त्यांच्या जी काही टकल्यावर शेंडी असेल, आणि बाकी उरलेलं तेल तिने झाकून ठेवलं. इतक्यात काय झालं बरं, लांडोर आलं. त्याचा टच झाला त्या झाकलेल्या तेलाला, त्याचा पाय लागला आणि ते तेल बॉर्डरपर्यंत, वेशीपर्यंत ओघळ गेला, ते वाहत गेलं. आणि ते एवढं वाहिलं तेल घरातलं की त्यात उंट पोहून गेला. आता कॅमल किती मोठा असतो बरं, त्या तेलामध्ये हा उंटसुद्धा पोहून गेला. म्हणजे या उदाहरणात दमडीच्या तेलात काय काय झालं आहे हे फुगवून सांगितलेले आहे. आता लास्ट वन तुमचा अलंकार आहे अर्थांतरन्यास अलंकार. अर्थांतर म्हणजे दुसरा एखादा अर्थ, दुसरा एखादा अर्थ. आणि न्यास, अर्थांतर प्लस न्यास. न्यास म्हणजे बाजूला ठेवणे, शेजारी ठेवणे. एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे होय. आता इथे सुद्धा बघा, आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं कुठे बरं, अतिशयोक्ती अलंकारामध्ये नलराजाचंच. तसं या अर्थांतरन्यासामध्ये सुद्धा नलराजाचंच आपण उदाहरण घेऊया. तदितर खगभेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे तदितर खगभेणे, खग म्हणजे पक्षी. आता हे कशासाठी आहे, दोन्ही जवळ ठेवतेय मी. नलराजाने हंसाला पकडलं, हंस पक्षी. बागेत उपवन जल केली, त्या बागेत जलक्रीडा करण्यासाठी जमलेले पक्षी घाबरून पळून गेले. हंसाजवळ कोणीच थांबले नाही. स्वजन गवसला जो त्याज पासी नसे तो, म्हणजे हंसाजवळ कोणीच थांबला नाही. म्हणून कवीने एक सिद्धांत मांडला, कठीण समय येता कोण कामास येतो. म्हणजे अगदी कठीण प्रसंग आले आयुष्यात तर कोणीच उपयोगाचं नाही. विद्यार्थी दशा आहे, तुम्ही मुलं सगळे अभ्यास करणारे आहात. आता तर आनंदच आहे, ऑनलाईन सगळं. पण जेव्हा तुम्हाला आठवत असेल एखादा प्रश्न येत नाही आणि आपण म्हणतो हे बताना बताना, हे सांग ना ग, तेव्हा आपली मैत्रीण, नाही मॅडम बघतात आहे, हे नाही रे सर देख रहे हैं, मॅडम देख रही आहे. तेव्हा त्या मित्राच्या कठीण समयाला तुम्ही त्याला ॲन्सर सांगू शकत नाही. कठीण समय येता कोण कामास येतो. लास्ट बघा, होई जरी संतत दुष्ट संग, संत न पावती सज्जन सत्वभंग. असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसेल चंदन तो विषारी. चंदनाचं झाड माहिती आहे तुम्हाला, सँडल.
त्याचा सुगंध बहुत अच्छा होता है, आप लोगों को हर एक को पता है। तो वहाँ पे ऐसे बोलते हैं कि सांप रहता है, स्नेक रहता है। तो यहाँ पे उस हिसाब से होई जरी संत दुष्ट संग, संताला जर एखाद्या दुष्टाची संगत सोबत लाभली, न पावती सज्जन सत्वभंग, सज्जनांचं सत्वभंग होत नाही। मग त्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे की चंदनाच्या झाडाला अतिशय सुगंध असतो आणि तिथे सर्प सदा शरीरी, तर सज्जन सतत दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांच्या स्वभावातली सात्विकता भंग पावत नाही, हे सांगताना चंदनाचे उदाहरण दिले। चंदनाच्या झाडावर सदा आसोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसेल चंदन तो विषारी। चंदनाच्या झाडावर सतत साप असतात, पण चंदन हे सुगंधित आहे। चंदनाचे झाड सापाच्या वास्तवाने विषारी झाले नाही, म्हणजे संगती संगदोषणम हा एक म्हण आहे ही। तर सज्जनांच्या जर संगतीमध्ये एखादा म्हणजे जर एखादा अभ्यासू विद्यार्थी आहे आणि त्या अभ्यासू आणि अभ्यास न करणारा, पण अभ्यासू व्यक्तीकडे बघून जर दुसऱ्याला अभ्यास करण्याची इच्छा झाली तर काय आहे, त्याची संगत त्याच्यासाठी चांगलीच आहे। पण आपला एखादा मित्र अभ्यास न करणारा असला तरीही अभ्यासू मुलगा बिघडत नाही, तो त्याचं मॅटर व्यवस्थित बॅलन्स करतो। तशासारखं होई जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग, असोनिया सर्प सदा शरीरी, झाला नसेल चंदन तो विषारी। तर विद्यार्थी मित्रांनो, अलंकार तुमचे झालेले आहेत, व्यवस्थित अभ्यास करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। अडचण आली तर फोन करा।